नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, इराण आणि अमेरिकेमध्ये जे युद्ध होते ते पुन्हा अजून चालू झालेलं आहे आणि युद्धबंदी जी झाली आहे ती झाली नाही आणि त्यामुळे युद्ध अजून चालू झालेलं आहे आणि इराण कुवेत विमानतळावर ड्रोन हल्ला झालेला आहे. एका भारतीयांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. तर मित्रांनो, आपण इराण आणि अमेरिकेचे युद्धाविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माहिती पाहूया की पश्चिम आशियातील युद्धबंदी चक्काचूर होताना दिसत असून इराणने कुवेत प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ला केल्यानंतर अमेरिकेने प्रतिहल्ला केला आणि इराणच्या हल्ल्यात कुवेत विमानतळाचे मोठे नुकसान झाले असून एका भारतीयांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून आतापर्यंत 63 जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणने ड्रोन हल्ला केला आणि विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलला लक्ष्य करण्यात आले आणि हल्ल्याचा जोर इतका होता की टर्मिनल इमारतीचे मोठे नुकसान झाले. हल्ल्यानंतर विमानतळावरील सर्व हालचाली थांबविण्यात आल्या आहेत आणि कुवेत एअरवेजने उड्डाणे स्थगित केली आहेत आणि काही तासानंतर मर्यादित सेवा सुरू करण्यात आली. ट्रम्प नेतन्याहू मतभेद हे सध्या उघड झालेले आहेत. त्यामुळे सध्या ताणतणावाचं वातावरण चालू आहे. युद्धबंदीच्या चर्चांना धक्का बसला आहे. इराणने युद्धबंदीच्या मध्यस्थांची संपर्क थांबविला आहे आणि लेबनॉनमधील संघर्ष थांबविल्याशिवाय पुढील चर्चा होणार नाहीत अशी भूमिका तेहरानने घेतली आहे. आणि मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की चर्चा थांबलेली नाही, संवाद सुरू आहे. तर अमेरिकेची तात्काळ लष्करी कारवाईसुद्धा चालू आहे. हल्ल्यानंतर अमेरिकेने तात्काळ भूमिका घेतली आणि अमेरिकन लष्कराने दावा केला की इराणकडून कुवेतच्या दिशेने 2 क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती आणि तसेच अमेरिकन तळावर हल्ला करण्यासाठी पाठवलेले अनेक ड्रोन हवेतच पाडलेले आहेत. बहरीनमध्येही अमेरिकेच्या 5व्या नौदल ताफ्याचे मुख्यालय आहे आणि बहरीनच्या सैन्याने 3 क्षेपणास्त्र आणि अनेक ड्रोन नष्ट केल्याचे सांगितले. होर्मुझ सामुद्रधुनीतील कैशम बेटावरील इराणी लष्करी नियंत्रण केंद्रावर हल्ला करण्यात आलेला आहे. आणि थोडक्यात सांगायचं झालं मित्रांनो, युद्ध पुन्हा पेटलेलं आहे अमेरिका आणि इराणमधील आणि त्यामुळे महागाई पुन्हा वाढणार आहे. तर मित्रांनो, अजून जर कुठली अपडेट आली तर तुम्हाला लवकरात लवकर कळविण्यास दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.